नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर मस्त असं प्रसन्न वातावरण आहे सकाळ सकाळ। तर टेरेसवरती आले मी, घरातलं थोडंफार आवरले, मुलगा गेला कॉलेजला, त्याला डब्बा बनवून दिला आणि आता फौजी साहेब आले होते टेरेसवरती। तर ते आज झाडांना फवारा मारतात। तर झाडांना आहे ना थोडाफार मवा झालाय, म्हणजे सगळ्या झाडांना थोडा थोडा मवा झालाय। उन्हाळ्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, पण काय माहिती ह्या दिवसात झालाय थोडासा मवा। तर बऱ्याचशा ताई असेल त्यांना माहित असेल की ह्या दिवसात का मवा होतो। तर मवा झालाय, तर मव्याचं औषध आणलंय फौजी साहेबांनी। तर ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवन कोणतं औषध आहे, काय रोगण काय 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 म्हणतात त्याला, मवा पण ती मिलीबग पडलंय, मेन मिलीबग झालंय। फौजी साहेब बोलतात मवा पण झालाय आणि मिलीबग पण झालंय। मिलीबग म्हणजे जे छोटे छोटे पांढरे किडे असतात पाशे चपटे, त्याला वरून असं पांढरं आवरण असतं, ते पण झालंय। झाडच खाऊन घेतात, हा ना, पूर्ण किडीचंच करून टाकतात। फौजी साहेब म्हणतात झाडाला ते किडीच करून टाकी, म्हणजे खाऊन टाकी देत। तर ते पांढरे किडे झालेत झाडांना आणि मवा पण झालाय। तर त्यांनी औषध आणलंय, काय नाव आहे औषधाचं? हा, जीवाग्र, जीवगर काहीतरी आहे बघ, जीवाग्रो जीवग्रो। तर जीवग्रो ते औषधाचं नाव आहे। हे काय आहे? हे मिलीबगला पण काम आहे। हा, आणि मवा पण, मावा पण, हा, ऑल इन वन। आणि रोगर काय आहे? मिलीबग नाही मारी, ते फक्त मवा मारतं। मवा अजून काही आळी बिळी पडली त्याला ते रोगर आहे, रोगर। हा, पण ते मिलीबगवर काम नाही करीत। आता हे ऑल इन वन आहे सगळं। हा, मिलीबग आणि मवा पण जातो यांनी म्हणतात फौजी साहेब। तर त्यांनी आणलं मिलीबग लय बेकार त्यांनी, मिलीबग जर लागलं तर ते झाडाचं कार्यक्रमच करून टाकतात, किडीच। तर असं आहे, फौजी साहेबांनी आणले औषध सकाळ सकाळ आले ते। आता वरती टेरेसवर झाडांना फवारा मारतो म्हणले, हलकं उन्हातच मारावं लागतं, ते जास्त कडक उन्हात पण जमत नाही आणि ऊन नसल्यावर जमत नाही। तर सकाळ सकाळच्या अशा हलक्या उन्हामध्ये मारतो म्हणले, म्हणजे दिवसभर काय असेल ते किडे मरून जातील। तर हे पहा आहे ना, आता प्रमाण आहे का? हा, तुम्ही जर आणलं ना तर तुम्हाला दुकानदारच सांगणार प्रमाण, दुकानदारच प्रमाण सांगतो। हा, किती घालायचं काय घालायचं त्याच्यावर लिहून दिलंय। 5 लिटर पाणी, हा, आणि 5 मिली, 5 मिली, 5 लिटर पाण्यामध्ये 5 मिली औषध घालायचं। आता हे किती आहे? 18 लिटरचा पंप आहे, 5 चोक, हा का? हा, 20 मिली आपण औषध टाकणार आहे। तर असं प्रमाण ते दुकानदारच सांगतात कसं प्रमाण वापरायचं, काय आपल्या मनाने नाही टाकायचं कधी, नाही तर मग झाडांचं नुकसान होऊ शकतं। कार्यक्रम होतो कार्यक्रम होतो। फौजी साहेब इतकी कॉमेडी करतात ना, हसायला लावतात। 20 मिली टाकायचं ना आपल्याला। हा, तर झाडांना, सगळ्या झाडांना फवारा मारतोय आज। गुलाबाला पण थोडेसे किडे झालेत, प्रत्येक झाडाला, म्हणजे असे जे जो शेंडा असतो ना झाडाचा, जिथं मोसम खराब झाला बरं का। आणि ते जास्वंदी म्हणा, कोणतंही झाड जिथं शेंडा असतो, जिथं फुल येतं ना, कळी येते ना, तिथंच असं मवा झालाय, मिलीबग झालंय। तर म्हणलं चला आपण आता फवारा मारूया, फौजी साहेब बोलले। तर झाडाला थोडा जरी किडा लागला, काही झालं ना, तर फौजी साहेबांना अजिबात करमत नाही, त्यांना असं झाडं एकदम मस्त फ्रेश टवटवीत लागतं, है ना। तर हे चकल्या आणि साबुदाणा बटाटा पापड केलेत ना आपण, तर ते पण वाळ्या घातलेत मी इथं बाजावरती, कारण एका दिवसात हे वाळलेलं व्यवस्थित वाळत नाही। आणि आंबटवलं जर आपण ठेवून दिलं तर त्याला उबट वास येतो, त्याला बुरशी लागते, खराब होतं। त्यामुळे एकदम कडकडीत वाळवायचं आणि मग त्याला म्हणजे नावच त्याचं वाळवण आहे, उन्हाळी वाळवण। तर एकदम कडक वाळवायचं आणि मग भरून ठेवायचं। तर चिप्स एकदम व्यवस्थित वाळलेले ते भरून ठेवलेत मी। आणि आज चकल्या आणि हे बटाटा पापड कालचे बनवलेले ते पण वाळ्या घातलेत मी। आज एक ऊन दिलं त्याला कडकडीत वाळे की मग भरून ठेवन, ऊन लागते तोंडावर। तर असे 3 आपले उन्हाळी वाळवण झालेत, 3 आयटम झालेत। आणि सगळ्यात आधी मी म्हणजे 3-4 झाले। आधी सगळ्यात आधी मी वडे बनवून घेतले, त्यानंतर चिप्स बनवले, त्यानंतर बटाटा चकली साबुदाणा बटाटा चकली बनवली आणि त्यानंतर साबुदाणा बटाटा पापड बनवले। तर असं 4 वाळवण झालेत आपले उन्हाळी। बाकीचं आता बघूया नंतर, 1-2 दिवस मध्ये ब्रेक घेते आणि मग पुन्हा चालू करूया उन्हाळी वाळवणाला। तर एवढे 4 आयटम झालेत आपले, बाकी बघूया, थोडं थोडं करायचं आपलं, नाही का, खायला पण होतं मुलांना। आणि असं उन्हाळ्यात आहे ना, थोडंसं असं तळून खातात मुलं, नाही का, ऊन लागते लई।
आता कसं होतंय, मला ओरडते सकाळपासून की उन्हाच्या आधी चल पटकन वरती आपण ते फवारा मारून घेऊ. पण मला डबा पण बनवायचा, आता मुलाला जायचं होतं कॉलेजला आणि मग ते स्वयंपाक वगैरे सोडून कसं काय वरती यायचं, तो बिना डब्याचा गेला असता. त्यामुळं म्हटलं थोडंसं थांबा आणि मग आपण वरती जाऊन फवारा मारू. तर असं थोडंसं ते पंप पाठीला लावा लागतो ना, थोडंसं मागून त्यांना सपोर्ट द्यावा लागतो ते पंप धरायला, त्यामुळे त्यांना एकट्यानं मारता येत नाही. तर आता आवरलंय थोडंफार खालचं आणि आलोय वरती. तोंडाला बांधा, तर असं फवारा मारताना तोंडाला बांधावं लागतं. हाताला बिताला नका लागून देऊ. अयो कसं पांढरं होतंय ते. व्यवस्थित ठेवा, हे असं औषध व्यवस्थित ठेवावं लागतं. एक तर लहान लेकरं नाही म्हणा आपल्या म्हणजे कोणाच्या हाताला लागायला, तरी पण आपलं म्हणजे असं सेफ राहिलेलं चांगलं नाही का. इलेक्ट्रिक आहे त्यात पाणी जाईल. बॅटरी खाली नसते त्याला. बॅटरी खालून असती, तर हा पंप इलेक्ट्रिक आहे बरं का. चार्जिंग करावं लागते त्याला, चार्जिंगवर चालतो. खूप छान पंप आहे. तो लोकांचा आणलाय आपला नाही. फौजी साहेब म्हणते तो लोकांचा आणलाय, आपला नाहीये. तर आपलं कुठं शेत आहे सारखं सारखं मारायला, झाडांना कधी मध्ये लागतो, त्याच्यामुळं आणतो तर दुसऱ्याचा. हा मित्रांचाच फौजी साहेबांच्या, तर त्यांचाच घेऊन येते ते. असं काही फवारा मारायचा असल्यावर आणि पुन्हा नेऊन द्यायचा, कारण त्यांच्या शेताला लागतो ना, आपल्याला कधी मध्येच लागतो. ओके 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 चल. आकाश चल रे बाबू. आकाश पण आहे आतमध्ये, त्याला बोलवते. आपल्या पिवळ्या गुलाबाला फुलं आलंय बरं का आज. हे बघा, वाव, हे बघा पिवळं फुलं आलंय पिवळ्या गुलाबाला आणि कळ्या पानं आल्यात. हे पा, तर ह्या गुलाबांची कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच नव्हतं बरं का. तर कळ्या आल्यात भरपूर, याला फुल पण आलंय. आणि हे पा, याला पण किती कळ्या आल्यात, 3 4 5 6 कळ्या आल्यात याला. बघा आता तुम्ही, हे पा फुल इथं उमलायला लागले आणि बाकीच्या ह्या कळ्या आल्यात. तर असं कटिंग केल्यावर आणि आपण शेणखत दिलं होतं आणि DAP खताचे 10-12 दाणे दिलते ना या गुलाबांना, तर किती छान फुटलेत. हे पा, मस्त झालेत सगळेच गुलाबाचे झाडं. हे पा बापल्याकाचं काय चाललंय व्यवस्थित. हा, हे पास पाठी लावा लागतं, ते जड आहे ना. हळू. ते बेल्ट पलीकडे गेला बाबू. ते गुतलं होतं त्याच्यात. हळू हळू. हा, घडी पडली त्या बेल्टला, काय नाही ना. हळू हळू. आपल्याला सवय नाही. नाही, माझा कार्यक्रमच आहे. अरे धान्यावर काय टाक आकाश, टाक धान्यात. हॅलो हॅलो, ते पक्ष्यांचं धान्य आहे ना, त्याच्यावरती झाकण टाक. हा, राहू दे राहू दे. अजून तिकडे सर. झाडाच्या शेंड्यावरती चांगलं मारा.
वास येतो रे त्याचा. हवा लई आहे. नाही मारा ना, जास्वंदीच्या शेंड्याला मारा ते व्यवस्थित. गुलाबाला व्यवस्थित मारा शेंड्यांना. जिथं फुल येतं ना तिथंच ते मावा येतोय. वरती जे ग्रो बॅग आहेत ना त्याच्यात पण मारा बर का. हा पलीकडून थोडं. हा मिलीबग व्हायला लागलं होतं. आता 2-4 दिवस कढीपत्ता कोथिंबीर काहीच नाही घ्यायचं आणि ते बी धुवून घ्यायचं. आंघोळच घातली पार झाडांना. पलीकडला गुलाब आहे ना त्याला मिलीबग जास्त झालेलं आहे. मावा पण व्यवस्थित मारा त्या पलीकडल्या गुलाबाला. फौजी साहेब म्हणते आंघोळ घातली ना बाई त्याला पार. हा का. नाही पा बारीक बारीक झाड सुद्धा सोडित नाही फौजी साहेब. इकडं इंडोर झाड आहेत ना ग्रीन नेट खाली लावलेली, याला नाहीये पण चला नाही म्हणून मारू थोडं नाही का. शक्यतो जे फुलांचे झाड आहेत ना त्याला जास्त. चलो खाली. चला चला नीचे चलो. नीचे चलो चलो. खाली जास्त आहे बाबा. हा खाली जास्त आहे. तर हे पा आपल्या पांढऱ्या जास्वंदीला आणि लाल जास्वंदीला किती फुले यायला लागलेत आणि लगेच मावा व्हायला लागला त्याच्यावर. त्याच्यामुळे फौजी साहेब बोलले फवारा मारतो. कुठं मारता आता. करा करा. तर आपलं ॲडेनियम किती भरलंय बघा आता. आणि गुलाबाला ना आता नाही पहिली लागली होती परत लागली. हे पा ॲडेनियम. हे पा ह्या झाडाला पण आळी लागती बरं का पटकन. हा ह्या झाडाला कोणती आळी लागती ते फुलपाखरं नाही होत का तर ते आळ्या लागतात. हा माग ते आळ्याने खाल्ले होते पार. आता छान झालेत. आणि आपल्या ह्या जास्वंद्या फुलं नाही तोडून घेतले मी सकाळ सकाळ. पुढे बापरे असं लागत दाखव थांबा. कॅमेऱ्यामध्ये हे पहा असं पांढरे पांढरे किडे असतात ह्या जास्वंद्यांच्यावर लगेच पडायला लागत. झाडच खाऊन टाकले. म्हणजे आता कुठं त्याची कटिंग करून छान फुटलेत त्याला फुलं यायला लागलेत आणि लगेच त्याला मिलीबग आणि मावा लागायला लागलाय. म्हणजे फुलं यायला लागले का त्या झाडाला लगेच कीड लागलीच पाहिजे बाबा असे. तर हे पा पेरूला पण कसं झालंय तुम्हाला दाखवतो. पेरूच्या झाडाला पण असं होतंय बरं का. हे पा कसं पांढरं झालंय. फळं आलेत हे पा या पेरूला आणि त्याला लगेच किडा लागायला लागलाय. चष्मा देऊ तुम्हाला घालायला. डोळ्यात नाही जात. हा पानांना खालीहून झालंय
आणि हे पहा आपले कॉईन प्लांट भारी झालेत बरं का. आता एका कॉईन प्लांट पासून हे किती केलेत कॉईन प्लांट. आणि इथं बाहेर एंट्रन्स जवळ ठेवलेत मी. हे पहा याच्यामध्ये मी कॉईन प्लांट पण लावलंय आणि हे क्रासुलाचं झाड आहे ना, याच्या 2 कटिंग लावल्यात, त्या पण छान रोपल्यात. याच्यामध्ये जेड प्लांट लावले मी, हे पण छान रोपलंय. हे स्पायडर लावले आणि इथे कॉईन प्लांट लावलेत. इतकं छान गालीचं होतं ना याचा हिरवागार मस्त. हे पहा खूप भारी झालंय. आणि कॉफीच्या बाटलीमध्ये पण मी असं लावत असते बरं का. भारी झालंय. मनी प्लांटचं तर गॅरच गेलंय. किती भारी झालंय. काय म्हणले हो? माझ्याकडे उडते. बापरे बा, एवढीशी जास्वंदी बघा ना, याला किती फुलं आहेत बाब. हा दाखवते. हे बघा मंडळी, एवढीशी जास्वंदी कटिंग म्हणजे जास्वंदीची कटिंग लावलीत मी इथं आणि 2 वर्षात 1-1.5 वर्षातच एवढी झाली ती. आणि किती फुलं आलीत याला. असं फुलं पाहून ना इतकं भारी वाटतंय ना. हे बघा भारीच ना. बापरे मंडळी, हे बघा तुम्हाला आता एकदम व्यवस्थित दाखवते मी. हे पहा मिलीबग, याला फळं आलेत. चिकू किती आलेत आणि चिकू जवळच अशी मिलीबग झालंय. असं बारीक बारीक पांढरे किडे आहेत बघा. आणि ते असं हळूहळू झाडाला खातात. निर्म्याचं पाणी मारलं तरी जाते, परत येते. एक शेंडा मारा बरं का, हळूहळू. ते शेंडालाच होतंय झाडाच्या, जिथं फळं फुलं येतात ना तिथं. तर एवढंसं चिकूचं झाड आहे आमचं हे. याला इतके चिकू येतात ना, पण असं आहे लगेच किडे होते त्याला. छोटस जास्वंदीचं झाड आहे, पिवळ्या जास्वंदीचं, त्याला बी झालंय. त्याला व्यवस्थित मारा ना, छान फुटायला लागले ती. बस बस बस, आता पार धुवून काढला त्या चिकूच्या झाडाला. बस. ते पलीकडे कोपऱ्यात झाडाला एक मारा. आणि टेरेसवर एक झाड राहिले बरं का, अजून मध्ये लावलेलं, त्याच्या लक्षातच नाही ते झाड गेलं. त्याच्या आळ्या आहे ना, लय जाते माग. पुन्हा फुटलं बरं का तेवढं. ते सगळे पानं खाल्ले होते त्याची. फौजी साहेब बोलते इकडे येऊ नको, तुझ्या अंगावर उडण औषध. त्याच्यामुळे मी इकडेच थांबले. तर आपले हे गलांड्याचे फुलं बघा. गलांड्यांना थोडं थोडं मारा हो. हा मारा थोडं थोडं. तर मला फौजी साहेब ओरडतेच, म्हणतात लांब हो. त्यामुळे मी लांबच उभं राहिले. तर झाडांच्यावर कोणता रोग पडलाय, आळी पडली, मवा पडला, कोणता रोग पडलाय हे लक्ष द्यावं लागतं. आणि झाडांचे पानं असे वाकडे झालेत का, पिवळे पडलेत का, हे सगळे त्याची निहाळणी करावं लागते. लक्ष देऊन त्यांच्यावर टाईम टू टाईम औषधांची फवारणी सुद्धा करावं लागते. तेव्हा ते झाडं कुठं व्यवस्थित राहतात. तर तुम्ही सांगा, आता घराच्या साईडनी हे झाडं नसते लावले, घराला घर पण आहे का? तर ह्या झाडांच्यामुळंच आपल्या घराला घर पण आहे, छान वाटतं एकदम. तर आपलं घराचं वातावरण सुद्धा प्रसन्न फ्रेश राहतं आणि झाडांच्यामुळं आपलं मन पण फ्रेश राहतं. आपलं मन चांगलं तर सगळं घर चांगलं असं आहे. त्यामुळं हे झाडं आम्हाला खूप आवडतात. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात, ताई झाडाला खत कोणतं घालता काय? आणि 1-2 ताईंनी आता इतक्यात मागं विचारलं पण होतं की झाडांना कोणता फवारा मारता तुम्ही मावा जाण्यासाठी, झाडांच्यावर मावा पडलाय. तर आम्ही हा फवारा मारतो ना आज. तर म्हणलं चला तुमच्याशी शेअर करावं, तुम्हाला पण उपयोगी पडेल. तर स्क्रीनवरती तसं मी त्या फवारायचं जी बाटली आहे ना औषधाची, त्याचा फोटो पण टाकते. एकच मध्ये करा. तर मंडळी फौजी साहेब काय करतात, आता ह्या वाट्या आहेत ना खराब झालेल्या आहेत ना, हे पाखरांना धान्य आणि पाणी ठेवायसाठी करते. तर ते कसं करते तुम्हाला पुढे दाखवतेच. आता वाट्यात बरं का, त्याच्यामुळं आम्ही आता एक पाखरांना करतो. उन्हाळा चालू आहे ना, ते खराब झालेले आहेत. तर टेरेसवरती आपण सिमेंटाचं बनवलंय ना पाखरांना पाणी ठेवायला, धान्य ठेवायला.
तर तिथे जरा ऊन राहतं आणि खाली पण आम्ही असं भिंतीवर धान्य ठेवत होतो पाखरांना, पण ते असं खाली सांडलं जातं, वाट्या ते सांडून देतात ना. तर वाट्या भरपूर आहेत आपल्याकडं अशा. त्या आपली मनू होती ना मांजर, तर मांजरीच्या आहेत ना दूध प्यायच्या, तिच्या पिल्लांच्या, तिच्या वाट्या आपल्याकडं चांगल्या मला वाटतं 1.5 डझन आहेत. भरपूर वाट्या आहेत ना, म्हणलं त्याचं काय करायचं आता, तसेच ठेवलेले आहेत मी बाजूला ना. तर त्याचाच वापर होईना आता, त्यामुळं भिंतीला असं आम्ही ह्या वाट्या आता लावून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी पण ठेवता येईल आणि धान्य पण ठेवता येईल. तर त्याच्यामध्ये आता मी धान्य आणि पाणी कसं कसं ठेवतो ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच आता. हळू, हे पा, हे फौजी साहेब असं यंगत येत वरती. बटन चालू आहे का? देऊ का वाटी? लई नका अंतर ठेवा. हा, 5 कॉलम आसन थोडं चेंज करून घ्या. कॉलम आसन खारुताईची मजा आहे आता. खारुताई, पाखरं, माझ्या खारुताई तर दिवसभर उड्या मारतात इथं. आणि हे सगळे वाटे आहेत ना माझ्या मनूच्या आहेत बरं का. मनी होती ना आमची मांजर, तर तिच्या वाट्या ह्या 10-12 होत्या दूध प्यायच्या, तर तशाच होत्या या. मग म्हणलं याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, मग म्हणलं पाखरांना अशा फिट करून द्यावा. तसेच जर भरून ठेवले ना असं, तर पाखरं त्याच्यावर बसतात आणि सांडून देतात, धान्य सांडतात, पाणी सांडतात, खारुताई उड्या मारून सांडून देतात. त्यामुळं म्हणलं स्क्रूनीचे एकदम फिट करावा आणि त्याच्यामध्ये धान्य ठेवता येईल. आणि पाण्याच्या वाट्या दुसऱ्या आहेत स्टीलच्या, मनूच्या आहेत स्टीलच्या वाट्या पण, तर त्या पाणी भरून त्याच्यामध्ये ठेवता येईल. म्हणजे पाखरं आणि खारुताई त्या म्हणजे सांडू शकत नाही एकदा स्क्रूनी पॅक केल्यावर. तर असं डोकं लावलंय. फौजी साहेबांना ती आयडिया आवडली, तर फौजी साहेबांनी तर हे पा फौजी साहेब इथं पण वाट्या लावतात, घराच्या दोन्ही तिन्ही बाजूनी लावतात. म्हणजे इकून तिकून पाखरं फिरत फिरत आले की त्यांना चारा पाणी खायला. बटन चालू करू? ओके. तर इथं दारासमोर म्हणजे गेटच्या बाजूला पण मारावं म्हणलं. इथं पण काय म्हणले? वेपन धरा, शस्त्र शस्त्र दे ना, हातोडी दे, थोडी काडी दे, धरा हातोडीन ते पण.
तिकडे एक लावता का? हा. गहू, ज्वारी, तांदूळ आणि बाजरी. तर काही पाखरांना छोटं धान्य लागतं, काहींना मोठं लागतं. तर 3-4 प्रकारचं असं धान्य घेतलंय मी. आणि स्टीलच्या वाट्यात आपल्या मनूच्या ना तशाच होत्या त्या, तर त्या पण घेतल्यात मी पाणी ठेवायला. कारण त्या वाटीमध्ये स्क्रू मारलेत ना, ती पडू नये म्हणून. तर त्याच्यामध्ये आपली स्टीलच्या वाटीमध्ये पाणी ठेवावं लागेल, नाही तर पाणी वरतं ते खाली पाणी निघून जाईल. त्यामुळे वाटीमध्ये मी पाणी ठेवणार त्याच्यात आणि बाकीच्या याच्यात धान्य ठेवणार. पाणी तर पाणी खाली जाणार नाही मग असं वाटीमध्ये ठेवल्यावर, कारण स्क्रू मारलेला नाही याला, त्यामुळे हे अजिबात हालत नाही. आता धान्य ठेवलंय ना, तर त्याच्यानंतर हे पाखरं लगेच यायला लागले. असं टेरेसवरती आम्ही धान्य ठेवलं ना, तिथं पण पाखरं येतात, पण तिथं जरा ऊन लागतं दुपारी. आणि खालच्या गार्डनमध्ये कसं पामट्रीचे झाड आहेत ना मोठाले, सावली भरपूर असते दिवसभर. तर भिंतींच्या वर धान्य ठेवत असते मी ना, ते खातात धान्य आणि असं सावलीला बसतात आणि त्यांचा दिवसभर असा चिवचिवाट चालू राहतो. तर त्यांचा चिवचिवाट ऐकायला पण खूप छान वाटतं. आणि आज तर आहे ना, खारुताई इतक्या चिवचिवाट करत होत्या ना, खूप त्यांचा दंगा मस्ती चालू होती. 5-6 खारुताई आहेत. तुम्हाला खोटं वाटेल तर तुम्हाला मी दाखवते आता किती मस्ती घालतात त्या आज. आता हा आवाज आहे ना खारुताईंचा चिवर का. आणि खारुताई पाहता ही लोखंडाच्या अँगलला कशी शेंडाला येऊन बसली. मी बाहेर आले ना, तर मला येऊन डोकून पाहतात त्या, बाहेर आली का काय, दिसती का काय, आम्हाला खायला ठेवलंय की काय, त्यांचं लक्षच असतं. आणि हे ह्या कोपऱ्याला पण एक येऊन मला डोकून पाहती कशी. माझ्याकडे पाहून अशी ती चिवचिव करते ना, जसं माझ्याशी गप्पा मारते बघा आता हे. तर पाखरं आणि ह्या 5-6 खारुताई आहेत ना, दिवसभर घराच्या आसपास त्यांचा निसा धुमाकूळ असतो. आणि ह्या 5-6 खारुताई आहेत ना, ह्या तर पकडापकडीच खेळत बसतात. त्या पकडापकडीच्या याच्यामध्ये ते धान्याच्या वाट्या त्या सांडून द्यायच्या. आता तर फिट झाल्यात ना वाट्या, आता काही टेन्शनच नाही. तर टेरेसवरती ते धान्य खायचे आणि सावलीला खाली येऊन झाडांच्यात बसायचे. पण बऱ्याचशा ताई बोलल्या की सावलीला केलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे ह्या वाट्या मी आता सावलीला फिट करून दिल्या. तिथं भिंतीवर दिवसभरी तर सावलीच राहते. तर असं आहे, घराच्या आसपास झाडांची भरपूर सावली असते पाखरांना, तसं काही नाही. तर जुन्या वाट्यांचा असा आपण उपयोग करू शकतो आणि पाखरांसाठी धान्य ठेवायला करू शकतो. तर मी असंच जुन्या वाट्या होत्या ना मनुताईच्या पडलेल्या, तर त्याच लावून दिल्यात. तर चला, आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.